सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओची सुरुवात मराठीमध्ये झाली आहे, याचा अर्थ आहे की आम्ही चाललोय राईडला। तर हा मित्रांनो सकाळचे वाजता 4 आणि आम्ही चाललोय थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळत असेल, तर सीट बॅक अँड रिलॅक्स आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ। आणि आता आमच्या सोबत राईडवरती आणखीन 2 जण येणार होते। आता सध्या मी, अमोल आणि हरीश असे 3 जण चाललोय। ही हरीशची बाईक आहे, ती माझी आहे आणि ही अमोलची बाईक आहे। तर आम्ही 5 जण जाणार होतो। भावेश आणि पंकज फॅमिली इमर्जन्सीमुळे आले नाही आहेत। सो एनिवेज आपण कंटिन्यू करू, तर चला। तर आम्ही चाललोय रन ऑफ कचला वाया सुरत। यस मित्रांनो, मच अवेटेड ट्रिप होती आमची ही। अनफॉर्च्युनेटली पंकज आणि भावेशला येता नाही आलं, बट लाईफ आहे, शो मस्ट गो ऑन। चली आणि सकाळची थंडी काटाकीर अशी थंडी आहे। नाईट रायडिंग पॅन्टमध्ये आधी फक्त पॅन्ट होती, मला आत्ता थांबलो होतो तेव्हा नाईट पॅन्टसुद्धा त्यामध्ये ॲड करावं लागली थंडीमुळे। थोडासा इची होतं आहे, बट चालतं आहे, थंडीने वाजली पाहिजे। वा 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 वा, हा जो चंद्र दिसतो उजव्या बाजूला आपल्या, या चंद्राचे दर्शन घेण्यासाठी आपण चाललो रन ऑफ कचला व्हाईट डेझर्ट रात्री अनुभवण्यासाठी। कारण त्याची एक वेगळीच मजा, एक वेगळीच धमाल आहे, एक वेगळा एक्सपिरियन्स आहे तो। आज 25 जॅन आहे, 2024ची फर्स्ट राईड आहे आमची। रात्री लास्ट मोमेंटला असं वाटलं होतं आम्हाला 11th आवरला की ड्रॉप करावं, पण अमोलचा जो फोर्स होता या राईडला जाण्याचा, म्हणजे जो तिची जिद्द होती, ती जिद्द अप्रतिम आणि शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी होती। त्यामुळे मग माझी जिद्द कमी झाली नाही। आम्ही लास्ट ठरवलं होतं की दोघंच जाऊ, पण हरीशचं पण लास्ट मोमेंटला जमून गेलं, त्याच्या मागे जे काम होतं ते पोस्टपोन झालं। सो आता आम्ही तिघं कंटिन्यू करतो। अप्रतिम असा नजारा बघायला मिळतोय मित्रांनो, बघा एकदम मस्त असं वातावरण बनलंय। 5 वाजेची वेळ आहे, 2-4 मिनटं वर झाले असतील। गंगापूरपासून राईट मारला आहे आम्ही आता। आणि ना हे बघा, लाईट बंद करू द्या मला, हे लाईट बंद कर, माझ्या माग कोण आहे? नाही राहू दे, सध्या राहू दे। हे बघा चंद्राच्या उजाडात रोड सुद्धा बघायची गरज पडत नाही, तुम्हाला दिसत नसेल। ओ वाव अमोल लाईट बंद कर एकदा, कसं वाटतंय मग? पूर्ण लाईट बंद कर। ओ नाईस खरा ना जरा, ह्याच नजारा बघण्यासाठी आपण इकडनं तिकडे चाललोय। अप्रॉक्सिमेटली 1000 किलोमीटर्स हवे। 897 किलोमीटर्सवर आहे ढोलावीरा आणि तिथून 80-90 किलोमीटर पुढे आहे रन ऑफ कच्छ। तिथे कच्छ फेस्टिवल पण चालू आहे आता। अप्रतिम मस्त, एकदम पंप झालं आता नजारा बघून। चला आमचे म्हणजे माझे लिटरली एल लागता वाचले। हे मागच्या 15 मिनिटापासून शोधतोय आम्ही, हे हरीशला सापडलं। याच्यासोबत कॅमेरा होता, त्याची बॅटरी हरवली आहे आणि डोअर मी मीडिया मॉड हे माउंट असल्यामुळे मी डोअर काढून ठेवला होता। बॅटरी हरवली आहे, मेमरी कार्ड आहे ॲज यू कॅन सी, पण मागचे 15 ते 20 मिनिट थंडी 7 वाजता आहेत, खूप भयंकर थंडी पडते, खूप भयंकर। आणि त्या थंडीमध्ये एका ट्रकला ओव्हरटेक करताना टँकपॅकमध्ये ठेवलेला गोप्रो, मी वेलक्रोचा एक स्ट्रॅप आहे त्याला, त्या स्ट्रॅपमध्ये अटकवला होता, तो स्ट्रॅपमधनं निसटून पडला। तो फॉर्च्युनेटली कवर होता त्याच्यावरती, बघा स्क्रॅचेस आले पूर्ण कवरवरती, पूर्ण याच्या खालून जो माउंट असतो तो माउंट पण तुटला आहे। याच्यावर इकडे तिकडे 2-3 ठिकाणी स्क्रॅचेस आले, पण फॉर गॉड सेक स्वामी समर्थ महाराज पावले। हे बॅटरी जाऊ दे, बॅटरी 2-3 आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत स्पेअरमध्ये, 2-3 कॅमेऱ्याचं, पण कॅमेरा सापडला भाऊ। गिफ्ट होता हा कॅमेरा, मला गिफ्ट आहे माझ्या वाईफने दिलेला, थँक गॉड कॅमेरा सापडला। त्याचा मीडिया मॉड जो आपला माईक ॲडॅप्टर आहे तो एका पीसमध्ये सापडला, माईक एका पीसमध्ये सापडला।
कॅमेरा एका पीसमध्ये सापडला. अँड अमोल इज स्टील ट्राईंग टू फाइंड द बॅटरीज, बट आय डोंट थिंक सो सापडतील म्हणून. बघू, चल जाऊ दे. नाही सापडल्या तर नाही सापडल्या, नवीन घेऊन टाकू. सुंदर असा सनराइज होतोय आपल्या मागे. वाव, ब्युटिफुल. हरीश भाई, थँक्यू सो मच भाई. आम्ही गाड्या लावल्या इथे, अमोल कॅमेरा शोधतो इथे. ह्या झाडाच्या मध्ये कॅमेरा पडलेला होता, ह्या झाडाच्या मध्ये इथे खाली कॅमेरा पडलेला होता. आणि ह्याच्या टू व्हीलर येत आहेत ना, तिथनं तो बाईकवरनं निसटला होता. तर टू व्हीलर येत आहे तिथनं, हा इथनं एक्झॅक्टली इथून तो निसटला आणि इथे येऊन पडला होता. 2-3 पीसमध्ये सापडला. ब्युटिफुली मी काय केलं होतं, याच्यामध्ये ठेवला होता इथे या गॅपमध्ये, आणि ती तिकडनं वेलक्रो खुलला आणि तो गेला त्याचा मुक्काम पोस्टला. आता खूप नुकसान झालं आहे आपलं. आता ठीक आहे, पण आता चालतं. एक बॅटरी सापडत नाही आहे आणि हे तुटलं आहे. चलता है. 50,000 का खर्चा, 5,000 रुपये गया, कभी भी अच्छा है. अभी चालू करके देखते. कॅमेरा फिजिकली ओके, चारी बाजूने. मोमेंट ऑफ ट्रूथ, बॅटरी गोज इन. हो, कॅमेरा इज ऑन. कॅमेरा इज ऑन. कॅमेरा इज ऑन ब्रो, कॅमेरा चालू आहे. अरे बाप, अरे काय व्ह्यू दिसतोय. हे बघा मित्रांनो, इथपर्यंत लीन होती. कॉर्नर काय झालं. तर वेळ झाली आहे 12, पावणे 12च्या आसपास वेळ झाली आहे. आम्ही, तुम्ही बघितलं, सापुताऱ्यातनं निघालो आणि एकदम अर्जंटमध्ये आम्ही सुरतला येऊन थांबलोय. आमच्या हरीशचं लॉग इन आहे, 12चं लॉग इन होतं, पण आता 2-5 मिनटं पुढे मागे झालेत, पण इट्स ऑल राईट. आणि आता आम्ही इथे थोडा वेळ थांबून मग आपली जी जर्नी आहे आपल्या डेस्टिनेशनला ती कंटिन्यू करणार आहे. ही काही आम्ही रूम घेतली आहे. लेट मी शो यू द रूम. तर ही 12,000 रुपयाची रूम आम्हाला फक्त 1250 रुपयात मिळालेली. 1600 रुपयाची रूम 1200 रुपयात घेतली. हा, पर पर्सनचा हिशोब लावला होता त्यांनी. काही तासासाठी आम्ही त्याला सांगितलं 9 वाजेपर्यंत दे म्हणून, बट बघू, 9च्या आधी निघायचा प्लॅन आहे. सो जेवण वगैरे करून 4 वाजता आम्ही इथनं निघणार आहे. बाय. तर मित्रांनो, वेळ होत आहे रात्रीचे 1:30 आणि आम्ही निघालो आहे आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने, पुढच्या डेस्टिनेशनकडे, अहमदाबादकडे. आणि आता
हरीशचं ऑफिस आणि आमचं पण काम झालं आहे. सो लेट्स कंटिन्यू द जर्नी. तुटाई जस्ट झाला होता हे काय तो गाडीतच आहे ना. फसला रे तो, फसला बरं का तो. हो गाडीच होती. बघा मित्रांनो, रात्री चालण्याचे पण काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. जस्ट काहीतरी सेकंदापूर्वी झाला असणार आहे ॲक्सिडेंट. नेमकं पब्लिक थांबत होती. अनबिलिव्हेबल ना. देव त्याला ताकद देऊ, शक्ती देऊ. त्याने एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे तुम्ही, त्याने ठोकल्यानंतर पार्किंग इंडिकेटर चालू केलं मागून, कोणी ठोका नाही म्हणून. आणि तो जो हा होता ना, त्याच्या मागे एक कारवाला होता वाटतं, पिकअपवाला. त्याने ठोकला असतं बरं का त्याला एखादं पिकअपवाल्याने. तर वेळ होत आहे 2:30 आणि आम्ही अप्रॉक्सिमेटली कवर केलं आहे 50-52 किलोमीटर. आणि अचंबित करणारी गोष्ट अशी आहे की या रोडला आमच्या 3 गाड्यांव्यतिरिक्त एकही 2 व्हीलर नाही आहे. आणि फार छान मजा येते या रोडला गाडी चालवताना. 80 ते 90चा पेस आम्ही मेंटेन ठेवतो आहे. आणि खूप जास्त ट्रॅफिक आहे या रोडला. लाईट बंद झाले रे अचानक. हा ना, फक्त ते फ्यूज चेक करतो ना. स्विचचं नाही, स्विच चालू आहे, इग्निशन गेला वाटतं तिथं. तर मित्रांनो, आपल्या गाडीची सक्सेसफुली बॅटरी डिस्चार्ज झाली आहे. एका ट्रिपवरचा दुसरा ॲडव्हेंचर, बॅटरी झाली डिस्चार्ज. आता आय एम नॉट शुअर बॅटरी डिस्चार्ज झाली की काय, बट बाकीचं सगळं दिसतं आहे, फक्त गाडी चालू होत नाही आणि लाईट्स बंद झाले अचानक. पण लेट्स सी आता काय करू. अमोल, आता तू लीड कर, मी सेंटरला राहतो, मी तुम्हाला फॉलो करतो, तू माझ्या मागं थांब. हां, सेम कोऑर्डिनेशनने जाऊ. 80 किलोमीटर आलो आहे आपण व्यवस्थित. हां, आता राहिलं फक्त 200. तर वेळ झाली एक्झॅक्टली 4:45. 20 मिनटं झाले आम्ही थांबलो आहे. जस्ट मोटरसायकल रिझर्वला लागणार होती, अमोलची लागली होती. पेट्रोल टाकून घेतलं आहे, 7-8 लिटर बसलं आहे. हा जो वडोदरा एक्सप्रेस हायवे, आनंद एक्सप्रेस हायवे असं म्हणतात त्याला, आय एम नॉट शुअर. ह्याच्यावरती मायलेज चांगलं मिळतं. आणि जर तुम्ही सुरतवरनं येत आहे तर सुरत ते वडोदरा एक्सप्रेस हायवे 1 NH1ची जी एक्झिट आहे तिथपर्यंत खूप ट्रॅफिक आहे. ट्रक्स, बसेस, कार्स, पिकअप्स, एव्हरीथिंग. तिथून पुढे सामसूम रोड आहे, 6 लेन रोड आहे, एकदम टॉप आहे. आता आम्ही वडोदराच्या एक्झिटला आहे, पेट्रोल वगैरे भरून वॉशरूम वगैरे यूज करण्यासाठी थांबलो होतो. आणि आपल्या गाडीने ॲज युज्युअल प्रॉब्लेम दाखवणं चालू केलं आहे. पण फॉर्च्युनेटली थोडंसं चालती येते, तिथं बॅटरी चार्जिंग होणं बंद झालं आहे. तर एकदा दिवस उजेडला, 7-7:30-8ला मेकॅनिक अवेलेबल झाला की आपण चेक करून घेऊ काय काय नाही. आणि आय विल इन्फॉर्म यू. सस्ता देसी जुगाड़. हम लोग क्रूज कंट्रोल का पूरा इस्तेमाल करते हुए
विनय भाई की गाड़ी की बैटरी खराब हो चुकी है, एकदम। और हम ऐसे एरिया में हैं कि यहाँ से कम इधर 15 किलोमीटर दूर है, इधर 20 किलोमीटर दूर है। हमको ये गाड़ी कैसे भी लेके जाना है, तो हमने ये गाड़ी पे ये बैटरी हम थोड़ा बहुत चार्ज कर रहे हैं और चार्ज करके इसको लेके जाएंगे शोरूम पे, सर्विस सेंटर पे। तो देखते हैं ये बैटरी कितना चार्ज होता है और कितना नहीं, हो तो जाएगा वो। हम लोगों की लगी पड़ी है, सुबह 4 बजे से लेके 6 बजे तक हम लोगों की जो लगी आहे, केबल कहाँ म्हणजे आमची अशी लागलेली आहे. मराठीतला व्हिडिओ आम्ही विसरून गेलो होतो बोलायच्या चक्करमध्ये. आम्ही हे ट्रक उभा आहे ना, हे याच्या 2 केबल लटकत होत्या, भाऊनी तोडून घेतल्या आणि आम्ही आता हिची पूर्ण बॅटरी बाहेर काढून इथे चार्ज करतोय इथे. आणि जे प्रोस्पेक्टचं आम्ही काय रे क्रूज कंट्रोल लावलंय त्याचा पुरेपूर वापर करतोय. 4000 RPM देसी जुगाड. जर आता चालू झाली तर ही 15-17 किलोमीटर जाईल, कारण सर्व्हिस सेंटर बॅटरी शॉप सगळं इकडे अहमदाबादमध्ये आहे. 15 किलोमीटर इकडे बॅकच्या बाजूला. हा ना, सर्व्हिस बाजूलाच आहे. उसका बैटरी चार्ज नहीं हो रहा है. हमने अभी क्या किया, तो दूसरा इंच पे लगा के थोड़ा चार्ज किया था, दूसरे गाड़ी का तिचा जो चार्जिंगचा जो सॉकेट असतो ना तो कटला आहे. त्यांनी आता हिल्या लाल केबलनी त्याला बायपास केलं, समोरच्या बाजूला टाकलं आहे, कारण त्या प्लगमध्ये मागच्या बाजूने जात नाही, कंपनी फिटेड असतं. तर बायपास करून त्याच्यात लावता येणार. पुरेपूर प्रयत्न करतायत. चालू होत नव्हती ती, चार्जिंग होत नव्हती मेन म्हणजे. हो रहा है अभी. बैटरी क्या लो है नहीं इसके लिए. हाँ, अपन चाललो ढोरवेरा. गुजरात आले, ढोकला नहीं खायो तो क्या खायो छे, फाफड़ा नहीं खाए तो क्या खाए. एक नंबर क्वालिटी वाला फाफड़ा और ढोकला हमको यहाँ पे मिल गया है. उसके साथ जिलेबी भी है. हरीश भाई अपने को थोड़ी देर में अपने को एक प्लेट जिलेबी लेना है. जिलेबी खाएंगे ना. इतना पुराना मॉडल पे आप इतना लंबा खींच रहे हो, बहुत है. ओके, क्लीनर. क्लीनर. ओके. ये साइड में मारना है. हाँ, साइड में, बीच में और सभी जगह. ओके सर, थैंक यू. योर गुड नेम? गोविंद. गोविंद, थैंक यू सर. चल बट. वेलकम. सो ही इज द ओनर. ओके सर. थैंक यू सो मच सर. थैंक यू सो मच फॉर योर हेल्प. आएंगे सर पक्का, कभी आए तो ज़रूर मिलना सर. बिल्कुल बिल्कुल सर. चलिए सर, अच्छे लोग हैं, चांगले लोग हैं. चलिए सर. तो गाइस आज हम लोग रेस लगाने वाले हैं ट्रेन के साथ. कल सफर मोटो पाकर चल बराबर.
माझी भाजी नॉर्मली काय होती दीडशे हा हेलो हेलो भाई खाना खा लेते अभी वाला खाऊंगा था होटल अनबर अंबर अनबर अनबर असं काय अनबर ते पण चांगलं प्रशस्त होटल अनबर चलो थोड़ी पेट पूजा हो जाए मेरे को डाउट हो रहा है भाई हा रोड जातो ढोलावीराला वर्ल्ड हेरिटेज साईट तिथे व्हायला आली होती आत्ता गाडी स्लीप थांबून करतो का मग अरे बाप अरे बाप अरे बाप वन्स इन अ लाइफ टाइम वाला एक्सपिरियन्स बाबा आम्हाला आपण बरोबर चालू आहे का बरोबर चाललंय का आपण हां नक्की खूप 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 मशागत होत आहे आमची तुम्ही प्रिव्हियसली रोड बघितला एकदम त्या गावातून कोणत्या छोटे मोठे गोठे टाईप रस्ता होता तो आपण जसं म्हणतो बेट होतं छोटे मोठे तिथनं हा रस्ता घेऊन आला आणि हा रोडचं काम चालू आहे हा रोड मागे मेन रोडला कनेक्ट होतो पण एक्झॅक्टली कुठे होतं माहीत नाही आणि गुगलवरती रेकमेंडेड हाच रोड वापरतो ज्यातून आम्ही आत्ता आलो आहे आणि आता हरीशला थोडंसं काम होतं तर आमच्यामध्ये 30-40 किलोमीटरचं अंतर पडलं आहे तर आता आम्ही ठरवलं आहे की त्याच्यासाठी थांबू किंवा मग त्याचं लोकेशन घेऊन त्याला असिस्ट करू आणि 2 गोष्टी ऑब्झर्व केल्या आहे मी पहिली गोष्ट म्हणजे खूप फुपाटा आणि माती या रोडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिलटे सीझन चेंज होतो आहे खूप जास्त चिलटे त्रास देत आहेत खूप जास्त आणि जो आमचा पेस होता 100चा तो येऊन बसला आहे 50वरती अप्रतिम पण दृश्य अप्रतिम आहे अमोल तुझे बघतोय ना ते मग इथून मला ते लांबूनच दिसलं थांबून येते तो 2 मिनटं थांबून घे फोटो वगैरे कन्स्ट्रक्शन चालू होतं आहे त्या रोडा फेमस सोबत हा पण फेमस होईल आणि मातीचा कलर बघा कसा चेंज होतो आहे रेडिश अशी रेडिश ब्राऊन माती दिसते कुठून आले सर कसा होता सर आणि तो फुपाटा कसा फुपाटा